नमस्कार मित्रांनो, सध्या राज्यातील लाखो घरकुल लाभार्थी एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत, तो म्हणजे आमचा घरकुलचा हप्ता का थांबला आहे। अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे जिओ टॅगिंग पूर्ण झालेले आहेत, सर्व कागदपत्र व्यवस्थित आहेत आणि कागदपत्र परिपूर्ण असून देखील खात्यामध्ये पैसे का जमा होत नाही, याबाबत अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशासकीय माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सध्या शासन स्तरावरती नक्की काय तांत्रिक अडचण आहे आणि तुमचे घरकुलाचे हप्ते कधीपर्यंत जमा होणार आहेत, याबाबतची खात्रीशीर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। मित्रांनो, प्रशासकीय स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार सध्या राज्य स्तरावरती SMURH विभागामध्ये अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक काम सुरू आहे। राज्य व्यवस्थापन कक्षा गृहनिर्माण ग्रामीण म्हणजेच SMURH हा महाराष्ट्र शासनाचा असा मुख्य विभाग आहे जो राज्यातील सर्व घरकुल योजनेचे परिपूर्ण नियंत्रण करतो। हा घरकुल योजनेचा मुख्य प्रशासकीय विभाग असल्यामुळे जोपर्यंत या विभागाकडून तांत्रिक परवानगी किंवा हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारचा निधी तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोचू शकत नाही। सध्या याच यंत्रणेमध्ये म्हणजेच पेमेंट सिस्टीममध्ये सुधारण्याचे काम प्रशासकीय स्तरावरती सध्या सुरू आहेत आणि नेमक्या याच तांत्रिक कारणामुळे तुम्हाला घरकुलाचा हप्ता जो आहे तो तांत्रिक अडचण नंबर 2 मिळालेल्या माहितीनुसार उच्चस्तरीय तांत्रिक कारणामुळे SNA प्रणालीतील FTO म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट करण्याची प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आलेली आहे। याचा सोपा अर्थ असा की जोपर्यंत ही तांत्रिक दुरुस्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तालुका स्तरावरून अधिकारी तुमच्या हप्त्याचे पेमेंट ऑर्डर काढू शकणार नाहीत। ही अडचण कोणत्याही एका लाभार्थ्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्याच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या घरकुलाचे हप्ते कधीपर्यंत मिळणार आहेत। वरील सर्व तांत्रिक बाबीचा विचार केला असता प्रशासकीय स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार ही तांत्रिक यंत्रणा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आणि निधीचे नियोजन करण्यासाठी कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो। म्हणजे साधारणपणे जून महिन्याच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। जशी ही सिस्टम पूर्णपणे सुरू होईल तसे तुमचे जे घरकुलाचे हप्ते आहेत रखडलेले ते टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांनी सध्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका। ही पूर्णपणे सरकारी आणि ऑनलाईन तांत्रिक प्रक्रिया आहे। प्रशासकीय माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला फक्त काही दिवसांचा संयम राखायचा आहे। जसे या प्रक्रियेबाबत काही नवीन अपडेट येईल तसे मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर गरजू बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि परत एकदा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारी जी माहिती आहे सर्वात आधी तुम्हाला मिळते। थांबतो।